आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 3. अ रेग्युलर हेक्झागॉन इज इन्स्क्राइब इन अ सर्कल ऑफ रेडियस 14 सेंटीमीटर. फाइंड एरिया ऑफ द रिजन बिटवीन द सर्कल अँड द हेक्झागॉन. आणि पायाची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. इन द रूट 3ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.732. इतक्याला आपण 1.73 पाहत होतो. आता ह्यावेळेला 1.732. त्यामुळे ही पूर्ण आपल्याला नंबर सगळेचे सगळे घ्यायचे, ते लक्षात ठेवायचे आपल्याला. आता इथे नव्याने आपल्याला काय शिकायचं आहे, तर तो आपल्याला आहे एरिया ऑफ द हेक्झागॉन. त्याचा आपल्याला फॉर्म्युला इथे नव्याने शिकायचा आहे. तो लक्षात ठेवायचा आहे, तो लिहून ठेवायचा आहे आणि पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्याबरोबर काय काढायचं आहे, एरिया ऑफ द सर्कल काढायचं आहे. त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आता हेक्झागॉन जो आहे त्याची साईड कशी ठरवायची आहे, तर त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला आहे, सर्कलमध्ये इन्स्क्राईब आहे आणि म्हणून त्याची पण साईड किती येणार आहे, सर्कलच्या रेडियस एवढीच असणार आहे. त्याच्या आतमध्येच त्याला बनवलेला आहे म्हटल्यानंतर तो तेवढ्याच मापाचा त्याच्या आतमध्ये बनवता येणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला साईड ऑफ द हेक्झागॉन इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आता पाहूया एरिया ऑफ द हेक्झागॉन इज इक्वल टू 6 इंटू इन द रूट 3/4 इंटू साईड स्क्वेअर. ओके, हेक्झागॉनमध्ये सगळ्या साईड सारख्या असणार आहेत, त्याच्यामुळे आपण जो वापरतो स्क्वेअरमधला तोच आपण साईड स्क्वेअर इथे वापरलेला आहे. साईड्स किती आहेत, 4 इंटू साईड स्क्वेअर असतो आपला. तर इथे किती आहेत आपल्या साईड्स, 6 आहेत, म्हणून आपण लिहिला 6. आणि काय लक्षात ठेवायचं आहे, इन द रूट 3/4 आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आपला फॉर्म्युला तयार झालेला आहे. आता आपण भरून घेऊया. 6 इंटू इन द रूट 3/4 इंटू 14 स्क्वेअर. 14चा स्क्वेअर किती होईल आपला. आता इथे आपण एक्झॅक्टली तो प्रश्न सोडवूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आपण इथे लिहून घेतलेलं आहे 6 इंटू इन द रूट 3/4 इंटू 14चा स्क्वेअर 196. आता काय झालं, 4ला डिवाईड करता येईल मला, 4ने डिवाईड करता येईल 196ला. 4 1 जा 4, 4 4 जा 16, 19मधून 16 गेले, 3 राहिले, 36 झाले. 4 9 जा 36, म्हणजे आन्सर काय आलं 49. 49 6 जा माझे किती येतील, 6 9 जा 54, 4 कॅरी फॉरवर्ड झाले 5, 6 4 जा 24, 24 प्लस 5 294 इंटू इन द रूट 3च्या ऐवजी मला काय लिहायचं आहे 1.732. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर माझं आन्सर काय येणार आहे, आता पाहूया आपण ते. करून घेतलेलं आहे मी आणि आन्सर माझं आलेलं आहे 509.208 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्ही एकदा करून बघा, मी करून बघितलेलं आहे, तुम्ही एकदा तुमच्या हिशोबाने हे करून बघा, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे एरिया ऑफ द हेक्झागॉनचं. आता आपण जो आहे तो एरिया ऑफ द सर्कल काढून घेऊया. त्याने डायरेक्ट तुम्हाला उत्तर लिहिलेलं आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दाखवलेलं आहे कसं उत्तर काढलेलं आहे ते. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये आत्ता लिहून घ्या आणि मग पुन्हा परत एकदा फेअर करून बघा. आता लिहायचं आहे एरिया ऑफ सर्कल पाया आर स्क्वेअर. पायाची आपण व्हॅल्यू भरलेली आहे 22/7 आणि 14 इंटू 14, किंवा डायरेक्ट 196ला 7 1 जा 7, 7 2 जा 14 आणि मग आपण मल्टिप्लिकेशन करू तर आपला आन्सर येणार आहे 616 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे, फाइंड एरिया ऑफ द रिजन बिटवीन द सर्कल अँड द हेक्झागॉन. आपल्याला कुठला एरिया सांगायचा, शेडेड जो एरिया आहे तो सांगायचा आहे. म्हणजे आपल्याला हेक्झागॉनचा एरिया हा सर्कलच्या एरियामधून मायनस करायचं, मग आपल्याला उत्तर मिळणार आहे. द एरिया ऑफ द रिजन बिटवीन द सर्कल अँड द हेक्झागॉन. एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ हेक्झागॉन. 616 मायनस 509.208.
आपला आन्सर आलेला आहे 106.792 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर द एरिया ऑफ द रिजन बिटवीन द सर्कल अँड द हेक्झागॉन इज 106.792 सेंटीमीटर स्क्वेअर.